सो आता माझ्यापाशी काही प्रॉब्लेमच नाही. आता माझ्यापाशी हार्ड डिस्क आहे. येस, 2 TB ची हार्ड डिस्क घेतली मी. सो इट्स क्वाईट गुड. मी आता सगळे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करत आहे. व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये आपल्याला कोणकोणता फायदा होऊ शकतो की जेव्हा आपण व्हिडिओ आर्टिकल रेकॉर्ड करतो तेव्हा मी स्वतःला बघतो. लिटरली जेव्हा मी स्वतःला बघून राहिलो आहे तर त्यामुळे कसं मला बहुत चांगलं वाटत आहे. कारण मला असं वाटत आहे की मी स्वतःला बघून राहिलो आहे आणि स्वतःसमोर या सर्व गोष्टी सांगून राहिलो आहे. त्यामुळे कसं की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप होऊन राहिला आहे. अँड दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. लेट मी टेल यू, हे कॉन्फिडन्स बिल्डअप करणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. अनलेस जर तुम्ही विदाउट कॉन्फिडन्स तुम्ही समजायला प्रयत्न करता, इट वॉज टू डिफिकल्ट. खूप जास्त कठीण होऊन जाते. तुमच्यापाशी टॅलेंटही जरी असलं ना, लेट मी टेल यू, तुमच्यापाशी कॉन्फिडन्स असला ना तर तुमचे हात थरथर कापेल. या मी खरंच फील केलं. या तुमच्यामध्ये होईल का नाही माहित नाही, पण माझ्यामध्ये होते. या जेव्हा मी स्टोरी टेलिंग करतो, स्टोरी टेलिंग करायच्या वेळेस पण माझे हात थरथर कापतात. लिटरली येस, खूप जास्त. सो इम्पॉर्टंट हे आहे की जे तुम्ही करत आहे त्याच्यामध्ये कसं व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमुळे कसं तुम्हाला व्हिडिओ याच्यामध्ये कसं की तुम्ही स्वतःला बघता आणि वाटते की हां की आहे माझ्यामध्ये आणि आपण हे करू शकतो. सो इट्स क्वाईट गुड. ओके, त्याच्यानंतर मी काही शॉर्ट फिल्म्स बद्दल रेकमेंड केले होते. ऍक्च्युली दे रेकमेंडेड फ्रॉम DG फिल्म. ओके, तर काही आहेत चटणी, अहिल्या, कीर्ती, अनुकूल, त्यानंतर देवी. दोज शॉर्ट फिल्म्स आय ऑलरेडी एक्सप्लेन. इट्स क्वाईट गुड, बहुत जबरदस्त आहे. काही फिल्म फेस्टिवल आहे इंडियामध्ये. हे फिल्म फेस्टिवल मी का लिहिले आहे, हे फिल्म फेस्टिवल लिहिले याच्यासाठी आहे कारण आपल्या इंडियामध्ये बहुत सारे फिल्म बनतात. लिटरली आपल्या इंडियामध्ये वन ऑफ द हायेस्ट म्हणजे अमेरिकेनंतर इंडियामध्ये सर्वात जास्त फिल्म बनतात. अमेरिके सोडून इंडियामध्ये सेकंड रँकवर येतो इंडिया आणि थर्ड रँकवर येतो चायना. या आपण फिल्म्स बहुत सारे बनवतो. बहुत सारे म्हणजे इन द सेन्स की याच्यामध्ये सगळेच बजेटमध्ये, जे हाय रेंजचे बजेट पासून ते रिजनल फिल्म पासून सगळेच त्याच्यात. ओके, आणि कसं आहे की हे फिल्म्स आपण बहुत बनवतो आणि त्यानंतर कसं आहे की मोस्ट ऑफ द फिल्म मेकर्स आहेत ते या फील्डमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. ओके, बट त्यांना माहीत नाही की कशाप्रमाणे इन्व्हॉल्व व्हायचं. शॉर्ट फिल्म फेस्टिवल असतात, तिथे आपण इन्व्हॉल्व होऊन आपण आपली शॉर्ट फिल्म लोकांसोबत प्रदर्शित करू शकतो आणि लोकांमुळे आपण प्रदर्शित केलं की तो क्वाईट गुड. आपण खूप चांगल्याने एक प्रकारे लोकांसमोर आल्यानंतर आपल्याला काम भेटण्याचे चान्सेस जास्त असतात. सो सम ऑफ द शॉर्ट फिल्म फेस्टिवल माझ्यापाशी लिस्ट आहे, मी इंटरनेटवरून काढली आणि इट वॉज क्वाईट गुड आणि दोज आर प्रेस्टिजियस. यस, असे कोणत्याही शॉर्ट फिल्मवर जाऊ नका आणि ते पैसे इन्व्हेस्ट करू नका. वाय? कारण त्या शॉर्ट फिल्ममुळे तुमचं जे म्हणजे जो लोक पाहतात म्हणजे कसं आहे, म्हणजे जेवढी मोठी फिल्म फेस्टिवल राहील आणि जेवढी मोठी फिल्म फेस्टिवल असल्यावर तिथे येणारे जे लोक आहेत त्याच्यावर मॅटर करते की त्या फिल्म फेस्टिवलची क्वालिटी किती जास्त आहे. समजून घे की एखादी फिल्म फेस्टिवल आहे जे तुला भेटून राहिले आणि मानून घे की तुला एंट्री फी फुकट मिळत आहे आणि तू तुझे शोरील बनवली आहे आणि तुला ते शोरील लोकांसमोर दाखवायचे आहे आणि तू शोरील बनवली आणि ते दाखवली, पण तिथे असे खूप मोठे मोठे लोक आहेच नाही. जे काही लोक आहेत जसं एक पत्रकार आहे किंवा समथिंग एक बिझनेसमॅन पर्सन आहे, ते फक्त ऍज अ एंटरटेनमेंट बेससाठी जस्ट आले आहे, बसले आहे, थोडा वेळ बसले अँड देन दे विल गो. या दोज आर थिंग्स. यस, कारण तिथे आपला फायदा होणार नाही, जस्ट नुकसान होईल आणि जेवढी आपण फीज भरू फॉर शॉर्ट फिल्मसाठी त्यामुळे पूर्ण पैसे वाया जाईल. सो मी काही लिस्ट काढली आहे, ते लिस्ट इम्पॉर्टंट आहे फॉर दोज पीपल जे लोक जेन्युअनली या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतात आणि या फिल्म इंडस्ट्री या शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये बहुत ही हाय रेटेड लोक येतात. यस, खूप मोठे रेप्युटेड लोक लाईक करण जोहर, त्यानंतर नितीश तिवारी, त्यानंतर रोहित शेट्टी, त्यानंतर बहुत सारे प्रोड्युसर येतात, रायटर पण येतात. यस, सो इट्स क्वाईट गुड. या इवन आमिर खान सुद्धा पण येतात या फिल्म शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये, कारण
फिल्म हे बहुत जबरदस्त फॅक्टर असते. शॉर्ट फिल्म याने काय असते की हार्डली 10 ते 20 मिनिटाची एक फिल्म असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑडियन्सला एक प्रकारे मनोमुग्ध करून टाकतात. लिटरली मी अगोदर जे लिस्ट सांगितली आहे, जस्ट लाईक चटणी, अहिल्या, कीर्ती किंवा कुलदेवी, दोन शॉर्ट फिल्म आर लाईक माइंड ब्लोईंग. त्याचा एंडिंग इतका जबरदस्त असतो की मी कधी इमॅजिनच नाही केलं की यस यार इस तरह की चीज हो सकते यार. जेव्हा आपण याच्याबद्दल असा विचार करतो आणि जेव्हा शॉर्ट फिल्म बघतो, इट वॉज क्वाईट भाई यार क्या जबरदस्त आहे. तर अशा प्रकारे शॉर्ट फिल्म्स हे कारण शॉर्ट टाइम पिरियडमध्ये असतो आणि छोटे टाइम असते, त्यामुळे नाही का लोक बघतात पण. म्हणजे कधी कधी नाही का 2.5 घंट्याची फिल्म बघणं हे जास्त न प्रिफर करण्यापेक्षा बेटर आहे की शॉर्ट फिल्म बघू. शॉर्ट फिल्ममुळे पण बहुत साऱ्या गोष्टी माहीत पडते. डिरेक्शन कसं आहे, त्यानंतर लाइटिंग कशी आहे, कॅमेरा वर्क कसं आहे, सो मच थिंग्स. सो सम शॉर्ट फिल्म्स फेस्टिवल्स मी माहीत करून घेतले. पहिला आहे मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, त्यानंतर आहे बंजार इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, त्यानंतर इंटरनॅशनल गुजराती फिल्म फेस्टिवल, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ केरला, बेंगलुरू इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, जागरण फिल्म फेस्टिवल, विपगोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, धर्मशाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, द गोल्डन एलिफंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ गोवा. आता भाई उडायचं इंटरनॅशनल, हे यांच्यामध्ये इंटरनॅशनल काय आहे यार. इंटरनॅशनल आणि याचा मिनिंग असा आहे की पूर्ण ग्लोबली लोक आले आहेत. बट या ग्लोबली लोक म्हणजे फक्त इंटरनॅशनल म्हणण्याचा अर्थ हाच आहे की फक्त मॅक्सिमम लोक आले पाहिजे दॅट सिरियस. बट इथे असे इंटरनॅशनल काय, जस्ट लाईक नॅशनल पण लोक येत. मोस्ट ऑफ जणांना माहीत पण नाही की हे फिल्म फेस्टिवल कुठे होतात आणि काय होतात वगैरे. सो बस फक्त जस्ट हे म्हणण्यासाठी हे आहे का बस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. त्यानंतर 28 तारीख, 28 तारीखला मी काय काय शिकलो. सो 28 तारखेला मी लोकेशन बद्दल शिकलो. 7 टिप्स फॉर फिल्म लोकेशन, म्हणजे फिल्म लोकेशन आपण कशी काय हंट करायची. जेव्हा आपण एखाद्या प्रोजेक्ट आपल्याजवळ येतो, तर प्रोजेक्ट आल्यावर आपल्यापाशी इम्पॉर्टंट असते की लोकेशन फाइंड आउट करणं. लोकेशन कसं इम्पॉर्टंट यासाठी असते की स्टोरीला एक प्रकारे चांगला ग्रिप देणं. ग्रिप म्हणजे एक प्रकारे लोकेशन एक खूप मोठा स्टँड बाय ठरतो कधी कधी. म्हणजे कसं आहे की लोकेशन हे तुमच्या कहाणीला जिवंत ठेवते. मानून घे की हे जे दिसत आहे हे PC लॅपटॉप आहे, ओके, हे रिअल आहे. दोज आर रिअल्स, दोज आर नॉट डमी. माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की जेव्हा आपण लोकेशन जेव्हा प्रॉपर दाखवतो स्टोरीसाठी, तर त्यामुळे स्टोरी जिवंत वाटते. असं वाटते की ते गोष्टी ऍक्च्युली मध्ये होऊन राहिल्या. आणि लोकेशन कोणते घेतो आपण, लोकेशन जे नोन लोकेशन आहे, म्हणजे लाईक ताजमहाल आहे किंवा पॅरिस आहे. आता असं इम्पॉर्टंट नाही की ताजमहालच घेतला पाहिजे. हे डिपेंड करते स्टोरीच्या याच्यावर, स्टोरी कशाप्रमाणे आहे, त्यांना कशा प्रकारची रिक्वायरमेंट आहे लोकेशनसाठी. सो मला काही 7 टिप्स सांगितले गेले फॉर लोकेशन, कशाप्रमाणे हंट करायचे. फर्स्ट ऑफ ऑल, ट्राय नॉट टू शाय, म्हणजे ट्राय नॉट शाय टू आस्क. म्हणजे सांगण्यासाठी तुम्ही एक प्रकारे हे नका, शाय नका, लाजू नका. ओके, लोकेशन किती मोठं असलं तरी तुम्ही इझिली त्यांना बोलू शकता क्वाईट गुड. ओके, कधी तुम्ही चीट करून पण बोलू शकता. चीट याने काय असते की जसं हे रिअल लोकेशन आहे, तर कधी कधी सेट बांधून किंवा POP किंवा एखादी पेंटिंग टाकून पण चीट करू शकता. ओके, शूट आउटसाईड, कधी कधी तुम्ही शूट आउटसाईड पण करू शकता. यस, आउटसाईड म्हणजे रोडच्या साईडला किंवा वगैरे झाडाच्या खाली किंवा शहराच्या गलीमध्ये वगैरे पण रेकॉर्ड करू शकता. प्रॉब्लेम एवढा आहे की फक्त लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. ओके, सर्च फॉर फ्री शूटिंग एरिया. ऑब्विसली बहुत फ्री शूटिंग एरिया असतो, म्हणजे लेक आहे, तलाव आहे, रोडच्या साईडला हे आहे, किंवा बहुत साऱ्या अशा काही गोष्टी आहेत जिथे तुम्ही रेकॉर्ड करू शकता. यस, बस तुम्हाला फक्त हंट करायची गरज आहे. बस तुम्ही बाहेर निघा गाडी घेऊन, तुम्हाला बहुत जबरदस्त लोकेशन भेटतात. आणि असं काही हे नाही, जोपर्यंत तुम्ही लोकांना त्रास देत नाही तिथल्या आजूबाजूला, तोपर्यंत तुम्हाला कोणीच म्हणणार नाही यू कॅन डू व्हॉट यू वॉन्ट. त्यानंतर आहे टेक इझी परमिशन. येस,
सो जर तुम्ही शूट करत आहे एखाद्या पर्टिक्युलर गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवर लाईक रोड घे किंवा ब्रिज घे, तर तुम्ही परमिशन घेऊन काम करा. कारण कधी कधी परमिशन गेल्यानंतरही आपण खूप चांगल्याने काम करू शकतो. परमिशन घेतल्यामुळे कधी कधी सिक्युरिटी पण भेटते. इट्स क्वाईट गुड की परमिशन घेऊन काम करा. गोरिल्ला शूटिंग पण करता येते. म्हणजे कधी कधी अशा काही आहे जिथे गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवर आपण शूट करू शकत नाही, लाईक रेल्वे गेट. तर इथे शूट वगैरे करायला गेलो तर इथे खूप जास्त खर्च लागू शकतो आणि त्यानंतर बहुत काही गोष्टी होते. तर गोरिल्ला शूटिंग याने काय असते की तुमचा एक मिनी कॅमेरा असतो, आपण एखादा पर्स किंवा बॅगमध्ये आपण ठेवून लोकांना न दिसता शूट करू शकतो. याच्यामध्ये कसं आहे की एका डायलॉग जो कॅरेक्टर आहे तो खूप जवळ पाहिजे आपल्याला आणि त्याचा आवाज चांगल्याने रेकॉर्ड पण करता आला पाहिजे. इट्स क्वाईट गुड. युजली ही जी गोरिल्ला शूटिंग आहे हे शॉर्ट फिल्म्समध्ये रेकॉर्ड होतात. बट ते असे मोस्ट ऑफ द बजेट मूवी आहे जिथे गोरिल्ला शूटिंग होत नाही, ते ॲक्च्युअलमध्ये परमिशन घेऊन काम केलं. जसं लाईक गली बॉयमधलं जे ट्रेन सिक्वेन्स आहे, तो ट्रेनमधलं जे गाणं आहे, इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. यस. आणि ते सगळे शॉट घेतले एक प्रकारे परमिशन घेऊन शॉट घेतले. नॉट गोरिल्ला. यस. पार्टनरशिप पण करता येते. यस. कधी कधी जर आपण लोकेशन बहुत चांगलं आहे, आपण ठरवलं की जर या पर्टिक्युलर व्यक्तीसोबत आपण पार्टनरशिप केलं तर त्याची त्या लोकेशनची मार्केटिंग पण होईल आणि आपल्याला त्या ओनरला पैसा पण नाही द्यावा लागेल. असं पण कधी कधी होते या गोष्टी. सो हेच काय 7 टिप्स आहे फॉर लोकेशन. मी याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे व्हॉट आय लर्न टुडे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. ओके. सो वॉच. त्यानंतर मी 29 जूनला काय शिकलो, हाऊ टू मेक इंटरनॅशनल लेवल ऑफ मूवी इन लो बजेट. ओके. तर पहिला ऑलवेज ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ द स्टोरीचा कन्सेप्ट जाणून घ्या. इफ यू डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू मूवी बजेट, ट्राय टू चूज स्टोरी इन स्क्रिप्ट विच रिक्वायर्ड अ व्हेरी लेस कॅरेक्टर अँड लोकेशन. हे मला त्याचं फारसंही वाटत नाही. इंटरनॅशनल लेवल ऑफ फिल्म बनवायची असेल तर ते डिपेंड करते तुमच्या स्टोरीवर, तुमच्या कॅमेरा वर्कवर आणि तुमच्या कलर ग्रेडवर. आणि इंटरनॅशनल मूवी हे कसं आहे, हे डिपेंड करते की मोस्ट ऑफ द कसं आहे, तुम्ही गावातलं खेडं वगैरे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही तुमच्या स्टोरीमध्ये तशा प्रकारची लोकेशन रिक्वायरमेंट आहे, तर ते इंटरनॅशनल लेवलची नाही करू शकत. वाय? कारण इंटरनॅशनल लेवलमध्ये कसं एक प्रकारे सगळेजण हे पाहिजे, म्हणजे प्रोफेशनल वगैरे, तेव्हा आपण ॲज अ इंटरनॅशनल फिल्म मेकर असं म्हणू शकतो. येस, इंटरनॅशनल लेवल ऑफ फिल्म. युजली इंटरनॅशनल लेवल ऑफ फिल्ममध्ये काय होतात की सगळं एकदम अप टू डेट राहतात आणि त्यानंतर जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो एकदम रिअली न्यू वाटला पाहिजे आणि अशी काही स्टोरी आपण दाखवली पाहिजे जे स्टोरी आजपर्यंत एलॉबरेट झाली नाही. डिरेक्शन अशा प्रकारचं पाहिजे की इट वॉज क्वाईट ब्युटिफुल, एकही सेकंड बोर वाटणार पाहिजे. आणि कॅमेराचे जे अँगल्स आहेत ते बहुत सारे असले पाहिजे. त्यामुळे कसं आहे की असं वाटलं पाहिजे की स्टोरी मूव्ह होत आहे एव्हरी सेकंड किंवा एव्हरी जस्ट मिनिट. ओके. त्यानंतर कलर ग्रेडिंग इज रिअली इम्पॉर्टंट. या कलर आपण जे करतो आणि कलर ग्रेड, हे कलरिंग इतकी जास्त इम्पॉर्टंट ठरते की इट वॉज टू मच. यास, त्यामुळे फिल्मचा एक लुक अँड फील येतो. इट्स क्वाईट ब्युटिफुल. तर हे पण इम्पॉर्टंट आहे. या तर जर तुमच्या कामामध्ये VFXचं काम येऊन आलं तुमच्या मूवीमध्ये, तर VFXचा वापर कशाप्रमाणे करावा आणि किती क्लिअर करावा आणि तो VFX चांगला पण दिसला पाहिजे, रिअलिस्टिक पण दिसला पाहिजे. सो इट्स क्वाईट रिअली इम्पॉर्टंट की जे पण आपण वापरू हे इम्पॉर्टंट असतं, म्हणजे त्याच्याबद्दल प्रॉपर स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण एक इंटरनॅशनल लेवल ऑफ मूवी करू शकतो इन लो बजेटमध्ये. बट लो बजेटमध्ये असं काही होत नाही. यास, लो बजेटमध्ये युजली प्रोडक्शन बनवून जाते, मार्केटिंगचा खर्च वेगळाच असतो. इंटरनॅशनल लेवल ऑफ फिल्म म्हणजे इट वॉज टू मच. या आजपर्यंत असं कोणती इंटरनॅशनल आपल्या इंडियामध्ये अशी कोणती मूवी नाही जी इंटरनॅशनल पब्लिश झाली आहे. एक स्लमडॉग मिलेनियर आहे, म्हणजे आजकाल होऊन राहिले, असं नाही म्हणत. जस्ट लाईक दंगल आहे, दंगल जी आमिर खानची मूवी, इट इज क्वाईट ब्युटिफुल. सॉरी, मी एक गलत पॉईंट म्हणला अगोदर. जो खेड्यातलं जे पुराण आहे ते दाखवता येत नाही त्या इंटरनॅशनल, हे गलत पॉईंट आहे. येस, कारण दंगल ही जी मूवी आहे हे पण एक खेड्यातलंच आहे, खेड्यातलंच एक प्रकारे रिअलायझेशन आहे. तरी पण ती मूवी इट्स क्वाईट ब्युटिफुल. बहुत जबरदस्त धंदा केला त्यांनी चायनामध्ये आणि अमेरिकेमध्ये. इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. लिटरली आम टेलिंग यू, बहुत जबरदस्त मूवी आहे.
बट त्यासाठी लो बजेट तर नव्हता. त्या फिल्मसाठी लागणारा जो बजेट होता तो फिल्म वॉज लाईक 100 करोडमध्ये वगैरे बनली असेल. येस. बट त्यांनी जो बिझनेस केला वॉज लाईक 800 या 900. येस. त्यामुळेच लोक या फिल्म बिझनेसकडे खूप येतात, कारण फिल्म बिझनेसमध्ये बहुत सारा पैसा आहे. टू मच. येस. कारण आपण समजा जर एखादी फिल्म बनवत आहे आणि फिल्म समजा जर चालली पण नाही, फक्त नॉर्मल चालली, नॉर्मल म्हणजे इन द सेन्स की जस्ट फक्त चालली, तरी पण ते नाही का दुप्पट कमाई करू देते. दुप्पट. समजा जर फिल्म चालली म्हणजे इन द सेन्स की जस्ट डिपेंड करते तुम्ही खर्च किती करता. समजा तुम्ही अति खर्च करत आहे तर तुम्ही लॉसमध्ये आहात. या तसं तुम्ही मीडियम आहे यार, म्हणजे तुम्ही ठरवलं आहे की मी माझ्या फिल्ममध्ये हार्डली 10 करोड खर्च करतो. दॅट्स 10 करोड आणि 4 करोड मार्केटिंगसाठी बस. आणि त्याच्यामध्ये कसं की तुमची जे फिल्ममध्ये स्टोरी जबरदस्त असेल ना तर निघून जाते आणि तुमचा पैसा पण निघून जातो. बस क्वाईट ब्युटिफुल. येस. इंटरनॅशनल लेवलसाठी खर्च जास्त करावा लागतो मार्केटिंगसाठी. व्हॉट इज अ क्रिएटिव्ह डिरेक्टर? क्रिएटिव्ह डिरेक्टर याने काय, 30 जूनचा हाय आहे. 30 जूनला मी काय शिकलो आहे. व्हॉट इज क्रिएटिव्ह डिरेक्टर? क्रिएटिव्ह डिरेक्टर याने काय असतं की कोणत्याही गोष्टीसाठी आपण जे रेकॉर्ड करत आहे त्याला तो लुक अँड फील येत आहे का नाही याची स्टडी करणं. म्हणजे कधी कधी काय होते की आपण प्रोडक्शनमध्ये आहे आणि आपण जस्ट रेकॉर्डच करून आलो आहे, बट त्यानंतर असं रिअलाइज होते की नाही. अशा बहुत साऱ्या गोष्टी आहे की जेव्हा आपण रेकॉर्ड करतो तेव्हा कसं तेवढं फील येत नाही, बट जेव्हा आपण स्क्रीनवर पाहतो तेव्हा असं वाटतं त्याला इथे गलती झाली आहे, इथे आपण असं केलं असतं बेटर झालं असतं. हे माहीत केव्हा पडते? हे माहीत पडते एडिटिंगवर. बट कसं आहे की याचीच इन्फॉर्मेशन आपल्याला समज जर आपण ड्युरिंग दी प्रोडक्शनच्या वेळेसच माहीत करून घेतली की इथं गलती होऊन राहिली आहे, आपण तेव्हा ते सुधारू शकतो. क्रिएटिव्ह डिरेक्टरचं काम हे असते की लुक अँड फील तसा येऊन राहिला आहे का नाही, ज्याप्रमाणे आपण एक्सपेक्ट केली होती ॲज अ स्टोरीसाठी. ओके. आणि दुसरी गोष्ट की फिल्म बरोबर बनत पण आहे. कारण कधी कधी कसं आहे की फिल्मचा जो क्राफ्ट आहे, फिल्ममध्ये जो सांगण्याची जी पद्धत आहे जर ती चांगली असेल ना तर हॉलिवूडमध्ये क्रिएटिव्ह डिरेक्टरचं एक वेगळं डिपार्टमेंट असते. इट वॉज डिफरंट. तर वेगळं डिपार्टमेंट असल्यावर नाही का काय होते की तिथे त्यांचं कामच एक प्रकारे वेगळं असते क्रिएटिव्ह डिपार्टमेंटचं. मग ते एक नवीन बनवायचा प्रयत्न करतात. त्यानंतर आहे क्वालिटीज ऑफ डिरेक्टर. त्यामध्ये पहिले लिटरसी, साहित्याबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. साहित्य म्हणजे कसं आहे की कोणती गोष्ट समजा जर तुम्हाला कोणत्या भाषेत सांगायची असेल तर पहिले तुम्ही त्या भाषेमध्ये मास्टर होऊन जा. म्हणजे समजा जर मला भोजपुरी फिल्म बनवायची आहे तर मला भोजपुरीमध्ये डायलॉग लिहावा लागेल, तर मला भोजपुरीबद्दल माहीत असणं पण गरजेचं आहे. तुला भोजपुरीबद्दल समथिंग डायलॉग्स किंवा साहित्याची स्टडी वगैरे या सगळ्या गोष्टीबद्दल माहीत करणं, म्हणजे वे ऑफ कम्युनिकेशन कशाप्रमाणे होते त्यांच्या पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये. तर यासाठी याची स्टडी करणं याला म्हणतात लिटरसी, साहित्य. ओके. इमोशनल क्वालिटी, ऑफकोर्स तुमच्यामध्ये इमोशनल क्वालिटी असणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत तुम्ही कॅरेक्टरला स्वतः फील करत नाही तोपर्यंत ते फिलिंग तुम्ही ॲक्टरला किंवा त्या आर्टिस्टला दाखवू शकत नाही. म्हणजे समजा जर मी हार्ट ब्रोकन आहे, माझा हार्ट ब्रोक झाला, मला खूप बेकार वाटत आहे आणि आय जस्ट वॉन्ट टू डाय, आय जस्ट वॉन्ट टू सुसाईड, तर हे तुम्ही स्वतः फील केलं पाहिजे. जर तुम्ही फील करू शकत नाही तर तुम्ही समोरच्या ॲक्टरला तुम्ही सांगू शकत नाही. हे तुमचा जॉब आहे या सर्व गोष्टी फील करणं. सो तुमच्यामध्ये इमोशनल क्वालिटी असणं खूप जास्त गरजेचं आहे. टेक्निकल क्वालिटी, ऑब्व्हियसली आपण जे काही शिकून राहिलो आहे टेक्निकल क्वालिटीज आहे. म्हणजे क्रिएटिव्ह काम असो किंवा टेक्निकल असो, बट या सर्व गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण फिल्म डिरेक्शनमध्ये काही कॅमेरा शॉट्सबद्दल पण स्टडी केली. यस. पहिला एरियल शॉट याने काय असतो, हवेमध्ये घेतलेला शॉट आहे. ओके. क्लोजअप शॉट म्हणजे इथून ते एवढा, कधी कधी हा जस्ट हेअर पण कट केलेला जातो इथून ते चीनपर्यंत क्लोजअप. एक्स्ट्रीम क्लोजअप म्हणजे याच्यामध्ये कधी फक्त डोळे येते, कधी कधी आपले फक्त लिप्स वगैरे पण येतात, एक्स्ट्रीम क्लोजअप करतात. मीडियम शॉट म्हणजे हा जो दिसतो ना हा मीडियम शॉट आहे माझा. ओके. हा इथून
इथपासून ते याच्याकडून हा माझा मीडियम शॉट आहे. लॉंग शॉट म्हणजे मी उभा आहे आणि इथून ते पायापर्यंत शॉट, त्याचे लॉंग शॉट. एक्स्ट्रीम लॉंग शॉट म्हणजे माझं पूर्ण हे दिसून राहिले बॉडी सोबत पूर्ण लोकेशन, मागचं लोकेशन दिसून राहिले, दॅट इज एक्स्ट्रीम लॉंग शॉट. एस्टॅब्लिश शॉट, एस्टॅब्लिश याने कोणत्याही लोकेशनला बाय व्हिज्युअली दाखवण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे समजा मी गाडीतून जात आहे आणि मला ताजमहाल दिसत आहे, तर मला गाडीतून कशाप्रमाणे ताजमहाल दिसेल, तर हा झाला एस्टॅब्लिश शॉट. इट्स क्वाईट एक प्रकारे पॅरलल ट्रॉली जाते, त्यानंतर आपण कोणत्या ऑब्जेक्टला बघतो, सो इट्स क्वाईट ब्युटिफुल. सो दॅट इज एस्टॅब्लिश शॉट. काउबॉय शॉट याने की जो फ्रंटमध्ये आहे त्याचा त्याची जे कंबर आणि समोर त्याचा लॉंग शॉट, दॅट इज अ काउबॉय शॉट. म्हणजे याच्यामध्ये जो फ्रंटमध्ये आहे, जो म्हणजे कॅमेराचा मागचा पार्ट दाखवून राहिला आहे, त्याचे हे म्हणजे कंबर आणि समोर त्याचं लॉंग शॉट दिसलं पाहिजे, दॅट इज अ काउबॉय शॉट. डीप फोकस शॉट म्हणजे काय होते की एक प्रकारे फोकस राहणं आणि बाकीचं ब्लर करणं, दॅट इज अ डीप फोकस शॉट. मोस्ट ऑफ द फिल्ममध्ये हे वापरलं जातं डीप फोकस शॉट, जेणेकरून नाही का कॅरेक्टर फोकसमध्ये राहतो, बाकीचं ब्लर होऊन जाते. हँड हेल्ड शॉट, ऑब्व्हियसली जे काही आपण हँड हेल्ड घेतो हलकासा जर्क असणं गरजेचं आहे. कारण कसं आहे की समजा जर आपण गिम्बल वापरतोय किंवा स्टॅबलायझर वापरतोय, त्यामुळे जर्क नाही येत. समजा जर आपण रनिंग करताय एखादी फिल्म आणि याच्यामध्ये मिल्खा सिंग धावून राहिलाय, तर मिल्खा सिंग धावत असताना आपण धडधड हे होतो, आपल्यामध्ये हे बीट्स येतात. येस, पण समजा हे आपल्याला ऑडियन्सला फील करून दाखवायचं असेल ना, तर आपण हँड हेल्ड शॉट वापरायचा, ना की गिम्बल वगैरे. बाय कारण गिम्बल हे स्मूथ शॉट देतो, त्यामुळे असं फील वाटत नाही की हा व्यक्ती धावून राहिलाय किंवा वगैरे. बट कसं आहे की समजा जर आपण हँड हेल्ड शॉट घेतला ना, इट फील्स लाईक की हा मैं दौड़ रहा हूँ. सो इट्स क्वाइट ब्युटिफुल. कधी कधी हँड हेल्ड शॉट बहुत जबरदस्त काम करते. लेट मी टेल यू, इट वॉज सो ब्युटिफुल. त्यानंतर लो अँगल शॉट. लो अँगल म्हणजे आपण खालून इकडे बघतो, दॅट इज अ लो अँगल शॉट. लो अँगल शॉट यासाठी वापरला जातो जिथे आपल्याला कॅरेक्टरचं जे वजन आहे, म्हणजे कॅरेक्टरची इम्पॉर्टन्स आहे ते अति जास्त आहे, तर त्यामुळे आपण लो अँगल शॉट वापरतो. हँगल शॉट म्हणजे वरून खालती, म्हणजे जेणेकरून कॅरेक्टरचं जे इम्पॉर्टन्स आहे ते बहुत कमी आहे, बिलकुल ऑपोजिट, तर तेव्हा आपण या हाय अँगल वापरतो. लायब्ररी किंवा शॉर्ट स्टॉक, कधी कधी असे काही शॉर्ट्स असतात जे लायब्ररी किंवा स्टॉकमध्ये ऑलरेडी शूट केले असतात, त्याला तुम्ही स्टॉक किंवा परचेस करून पण वापरू शकता. ओके, तसे पण काही शॉर्ट्स असतात. ओव्हर द शोल्डर म्हणजे दोन व्यक्ती कम्युनिकेट करत आहेत, एका व्यक्तीचा मिड शॉट ते शोल्डरद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतात, सो दॅट इज ओव्हर द शोल्डर. पॅन शॉट याने काय असते, पॅन शॉट याने तुम्ही एका जागेवर आहात, तुम्ही एका जागेवर आहात आणि तुम्ही जस्ट लेफ्ट टू राईट बघत आहात किंवा तुमचा जो कॅमेरा तुम्ही लेफ्ट टू राईट शूट करत आहात, सो दॅट इज अ पॅनिंग. ट्रॅकिंग शॉट याने काय असते की तुम्ही कॅरेक्टर किंवा सब्जेक्टला ट्रॅक करून हे करता, म्हणजे जसं एक गिम्बल आहे किंवा हे एखादी व्यक्ती धावून राहिलाय, तर तुम्ही त्याच्या मागे मागे गिम्बल घेऊन धावून राहिले, सो दोज आर द ट्रॅकिंग शॉट. ओके. ट्रॉली शॉट याने काय आहे, इन्स्टेड ऑफ गिम्बल आपण ट्रॉली वापरू, ज्याच्यामध्ये कसं आहे की एक व्यक्ती धावून राहिलाय, त्याच्या साईडला आपण ट्रॉली लावल्याशिवाय कॅमेरा लावला आहे, तो नंतर त्याच्यासोबत धावून राहिलाय, सो दॅट इज द ट्रॉली शॉट. पॉइंट ऑफ व्ह्यू शॉट म्हणजे आपण स्वतःच्या डोळ्यांनी आपण जे बघतो ते ऑडियन्सला फील करून दाखवत असेल तर पॉइंट ऑफ व्ह्यू शॉट वापरतो, जेणेकरून नाही का आपण जे बघून राहिले व्हिज्युअली तेच कॅमेरामध्ये दिसतं, सो दॅट इज द पॉइंट ऑफ व्ह्यू शॉट. त्यानंतर आहे स्टेडी कॅम शॉट. स्टेडी कॅम आणि स्टॅटिक शॉट जे ट्रायपॉडवर असतात, दॅट इज स्टेडी कॅम शॉट. टिल्ट याने इथून वर खाली अप डाऊन, म्हणजे आपल्याला समजा आयफेल टॉवर शूट करत असेल तर आपण खालून वरती टिल्ट करतो, दॅट इज द टिल्ट शॉट. ओके. त्यानंतर आहे स्लायडर फॉर DSLR. कधी स्लायडर असतात, एक छोटासा स्लायडर असतो, तर स्लायडरनुसार आपला जो DSLR आहे तो इथून या पोझिशनपासून या पोझिशनवर जातो. इट्स क्वाईट ब्युटिफुल, कारण याच्यामध्ये जे फुटेजेस येत आहेत इट वॉज रिअली ब्युटिफुल, बहुत जबरदस्त. इम्पॉर्टंट हे आहे की तो जो सब्जेक्ट आहे तो थोडासा दूर असला पाहिजे, तेव्हाच आपण स्लायडरनी खूप चांगला इफेक्ट देऊ शकतो. क्रेन शॉट, कधी कधी आपण दुरून कॅमेरा येऊन राहिला आणि तो आपला मिड शॉट घेऊन राहिला आहे, तर तेव्हा क्रेन शॉट वापरले जातात. ओके. जिमी जीप हे एक इक्विपमेंट्स आहे, एक प्रकारे क्रेन टाईपच आहे, ज्याच्यामध्ये माणसाचा यूज होत नाही, कम्प्लिटली इलेक्ट्रॉनिक्स आहे, एक प्रकारे ऑपरेटरच्या अधीन असतात. ऑपरेटरला जॉयस्टिक असतात, जॉयस्टिकनुसार तो वरून हे करतो, म्हणजे एक प्रकारे क्रेनवर कॅमेरा माउंट असतो
आणि इथे ऑपरेटर आहे त्याच्यावर जॉयस्टिक असते आणि तो हँड हेल्ड करतो त्या कॅमेराला. टू शॉट याने 2 पर्सन एकमेकांसोबत बोलून राहिले आहे, बट आपण जो शॉट घेत आहे तो असा घेत आहे, असा. म्हणजे इथे एक पर्सन आहे, मी एक पर्सन आहे, इथे एक पर्सन आहे, जो एकाच फ्रेममध्ये आहे आणि एकमेकांसोबत बोलून राहिल्यावर आणि इथून रेकॉर्ड होत आहे तर त्याला म्हणजे टू शॉट. त्यानंतर आहे फ्लॅश अँड वाईप, म्हणजे कोणते रफसे हे करणं, म्हणजे फटाकसे म्हणजे समजा आपण शूट करत आहे आणि रफसे आपण इकडे स्वाईप केलं किंवा फटाकसे इकडे स्वाईप केलं ना तर फ्लॅश अँड विप स्पाईन विप पॅन म्हणतात, म्हणजे फटाकसे पॅन करणं त्याला. ओके, हे खूप जबरदस्त शॉट आहे जेणेकरून एडिटिंगमध्ये नाही का असं वाटते की एव्हरीथिंग इज मुव्हिंग. यास जेव्हा आपण फ्लॅश किंवा विप पॅन करतो ना इट्स क्वाईट ब्युटिफुल. झूम इन म्हणजे आपण कोणत्या कॅरेक्टरला झूम करतो, दॅट इज अ झूम इन शॉट. खूप जबरदस्त आहे. कधी कधी ॲक्शन सिक्वेन्स करायच्या वेळेस नाही का दुरून झूम करतो ना त्यामुळे असं फील होते की हां ये कुछ नया दिख रहा है. इट्स क्वाईट ब्युटिफुल. आपण कोणत्या फिल्ममध्ये लुक अँड फील कशाप्रमाणे आणायचा, म्हणजे कोणत्याही फिल्मसाठी लुक अँड फील तो कशाप्रमाणे आणायचा, यासाठी कोणकोणत्या टेक्निक्स आहेत, कोणकोणत्या गोष्टीबद्दल आपल्याला स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. लुक अँड फील म्हणजे सिनेमाज म्हणजे एक प्रकारे सिनेमॅटिक लुक देण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपला जो फ्रेम रेट आहे तो फ्रेम रेट ऑलवेज 24 फ्रेम पर सेकंड असला पाहिजे. जस्ट शूट करायचं तुम्ही कोणत्या वेळी शूट करा, म्हणजे जस्ट लाईक 60 फ्रेम 120 फ्रेम वॉट एव्हर यू वॉन्ट टू फ्रेम, बट एक्सपोर्ट करायच्या वेळेस तुम्ही 24 फ्रेम पर सेकंडच तुम्ही शूट हे करा, एक्सपोर्ट करा, जेणेकरून जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो बहुत जबरदस्त येतो. आणि 24 फ्रेममध्ये कसं आहे आपण हलकासा ब्लर पण होऊन जातो, तो ब्लर झाल्यामुळे बहुत जबरदस्त फील येते. ॲस्पेक्ट रेशो ट्राय टू अंडरस्टँड 2:2.39:1 हे लक्षात ठेवणं आहे. म्हणजे जे ब्लॅक बार्स येतात ना वरून आणि खालून, सो दोज आर द ॲस्पेक्ट रेशो आणि त्याचा ॲस्पेक्ट रेशो आहे 2.39:1. लो डेप्थ ऑफ फील्ड म्हणजे मी जे आहे त्याच्यावर माझा फोकस राहील आणि बाकीचं बॅकग्राऊंड पूर्ण ब्लर करेल, तर याला म्हणजे लो डेप्थ ऑफ फील्ड. याच्यामुळे आपण कॅरेक्टरवर फोकस राहतो, कॅरेक्टर जे बोलत त्याच्यावर फोकस राहतो. इट्स क्वाईट ब्युटिफुल. कलर ग्रेड करणं मी ऑब्विसली सांगितलं. कलर ग्रेड इज रिली इम्पॉर्टंट. तो एक फील देतो कलर ग्रेडिंग केल्यानंतर फिल्मला एक बहुत जबरदस्त लुक देतो. क्रिएटिव्ह ब्लॉकिंग, यस, हा जो ब्लॉक घेतला आहे जे मी शूट करत आहे याच्यामध्ये हे माझी स्क्रीन दिसून राहिली आहे आणि त्यानंतर मी दिसून राहिलं एका साईडला. सो दोज आर द ब्लॉकिंग, ज्याच्यामध्ये काय आहे की एका फ्रेममध्ये आपण किती साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्व करू शकतो. सो दोज आर द क्रिएटिव्ह ब्लॉकिंग. सो यूज एक्स्ट्रा वाईड अँड क्लोजअप फॉर कॉम्पॅक्ट लेन्स. यस, कधी कधी आपल्याला समजा जर वाईड दाखवायचं असेल म्हणजे तर तेव्हा वाईड अँगल शॉट क्लोजसाठी क्लोज कॉम्पॅक्ट लेन्स आपण जेवढी जास्त पडायचो इट विल बी बेटर. हे झालं. हे आपण याच्यानुसार आपण एखाद्या कोणत्याही मूवीला आपण सिनेमॅटिक लुक देऊ शकतो. त्यानंतर आहे पोस्ट प्रोडक्शनमध्ये कोणकोणते काम होते, कशाप्रमाणे काम होते आपण याच्यामध्ये जाणून घेऊ. पोस्ट प्रोडक्शनमध्ये पहिलं होते सॉन्ग रेकॉर्डिंग. ऑब्विसली कोणत्याही फिल्ममध्ये सॉन्ग रेकॉर्डिंग बहुत इम्पॉर्टंट आहे, पण हे पोस्टमध्ये नावं हे प्रीमध्येच होते. बट आपण जेव्हा पोस्टमध्ये काउंट करू, कारण मोस्ट ऑफ द फिल्ममध्ये पोस्ट म्हणजे प्रीमध्ये रेकॉर्डिंग केलेले जेवढे काही गाणे आहेत त्याला पोस्टमध्येच एक पण एडिट करून व्हिडिओसोबत सिंक्रोनाइज करून आपण त्याला व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो. सो दोज आर द काम आहे हे पोस्ट प्रोडक्शनमध्येच आहे, कारण आपण फिल्मचे गाणे फिल्मच्या अगोदर रिलीज नाही करत, फिल्मच्या नंतर रिलीज करतो. म्हणजे जर फिल्मचा ट्रेलर आला त्याच्यानंतरच आपण फिल्मचे गाणे रिलीज करतो. या असं नाही का तुम्ही ट्रेलरच्या अगोदरच फिल्मचे गाणे रिलीज करून टाका, नाही तर हे पूर्ण प्रॉब्लेम होत आहे. ऑडिओ व्हिडिओ यू आर नॉट हे प्रकारे असं नाही होत. सो सॉन्ग रेकॉर्डिंग हे युजली पोस्ट प्रोडक्शनमध्ये काम होते, प्रीमध्येच काम होते, बट पोस्टमध्ये याचं मेन काम असते. एडिटिंग प्रोसेस, ऑब्विसली फिल्मला एडिट करणं इम्पॉर्टंट आहे. डबिंग ऑफकोर्स, म्हणजे कधी लोकेशनमध्ये असताना शूट करत असताना आवाज एवढा क्लिअर येत नाही, कारण बहुत साऱ्या गोष्टींचे डिस्टर्बन्स असतो. लाईक हा पंखा आहे, लाईट आहे, थोडी हा पंखा आहे, कधी कूलर असतात किंवा आसपासचा डिस्टर्बन्स पीपल्स असतात, त्यामुळे आवाज तेवढा क्लिअरली येत नाही. तर कधी कधी डबिंग पण केलं जाते. डबिंग म्हणजे इन द सेन्स की पायलट ऑडिओवर स्वतःचा ऑडिओ चिपकवणं. ओके, सो दॅट इज अ डबिंग. VFX, ऑफकोर्स VFXचं काम पोस्टमध्येच होते. ऑब्विसली आता मी आज एक्सप्लेन करत नाही VFX आणि काय असते,
और यू ऑलरेडी नो इट. बैकग्राउंड म्युझिक फिल्मला बहुत जबरदस्त देते. बैकग्राउंड म्युझिक एक रिलेट करते स्टोरीसोबत. येस, सो आता तुम्ही एक नॉर्मल मूवी बघता ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक नाही, तर एक प्रकार असं वाटतं की खुश नाही आहे, सिर्फ थकाच आहे, कुछ नाही, याचा फील नाही होऊन राहिला आहे. पण जेव्हा तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक द्या त्याच्यात, तेव्हा असं एक प्रकारे फील होते. सो इट्स क्वाईट ब्युटिफुल. त्यामुळे बॅकग्राऊंड म्युझिक असणं बहुत जास्त गरजेचं आहे. फॉलीवर्क जे आपण बोलतो, सॉरी जे आपण चालतो, किंवा एखादी दरवाजा तुटते, दरवाजा ओपन होतो, किंवा खिडकी तुटते, तर खिडकीचा आवाज, तर या साऱ्या गोष्टीची रेकॉर्डिंग करणं, याला फॉली आर्टिस्ट रेकॉर्ड करतात. सो दोज आर द फॉलीवर्क. ओके. कलर ग्रेड आय ऑलरेडी टोल्ड यू, एडिटिंगमध्ये जे कलर ग्रेड केलं जातं इट्स क्वाईट ब्युटिफुल. त्यानंतर आहे साऊंड मिक्सिंग अँड डॉल्बी डिजिटल. म्हणजे एखाद्या आवाजाला प्रत्येक लेअर वाईज हे करतात. जर आपण एखादा हेलिकॉप्टर बघून येत आहे तर आपल्याला आवाज पण बघूनच येणार. तर यासाठी आपण फिल्ममध्ये कशाप्रमाणे करू, तर आपण या आवाजाची लेअर आपण टॉपवरून जाऊ. तर त्यामुळे म्हणजे प्रत्येक आवाजाची लेअर प्रत्येक दिशेने ट्रान्सफर करणं हे डॉल्बी डिजिटलमध्ये किंवा डॉल्बी डिजिटलमध्ये होते. डॉल्बी डिजिटल, डॉल्बी ॲटमॉस वगैरे, त्यानंतर क्यूब्स वगैरे खूप सारे आले आहेत त्यामध्ये. मास्टरिंग करतो. मास्टरिंग याने काय असते की एखादी फिल्म आहे त्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण एक्सपोर्ट करून पब्लिशरला किंवा डिस्ट्रीब्युटरला प्रोव्हाइड करतो. कारण वेगवेगळ्या सिनेमा हॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट चालतात. जस्ट लाईक सिनेमा हॉलमध्ये J2K चालतो, त्यानंतर ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये MOV चालतो, त्यानंतर यूट्यूबमध्ये MP4 वगैरे चालतो. सो इट्स बहुत सारे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे फॉर्मॅट असतात. ट्राय टू अंडरस्टँड. ओके, सो दोज आर द थिंग्स. खूप आहे, बहुत थकलोय मी ॲक्च्युली बोलू. आतासाठी एवढंच. येस, वॉट आय लर्न टुडेमध्ये पण आपण बहुत बोललो आहे. सो दिस इज दॅट. माझा गिम्बल गरम नाही आला आहे वाईट, बट माझा मोबाईल पण गरम वगैरे नाही. एव्हरीथिंग इज सेटल. या हे कसं स्टीलमध्ये असलं ना, म्हणजे एकाच ठिकाणी फिक्स असलं ना, त्यामुळे कसं एव्हरीथिंग रेकॉर्ड पण होते. इट्स क्वाईट गुड. सो दिस इज दॅट. दिस इज दी वॉट आय लर्न टुडे. यस, आजची तारीख आहे 5 जुलै. यस, अँड या आता मला म्हणजे ट्रायपॉड वगैरे आला आहे. तर एव्हरीडे मी आता मला कसं प्रायव्हसी पण भेटून राहिली. बिकॉज ऑफ दॅट आता नो मनी इज ॲट होम. येस, होम घरी म्हणजे इन द सेन्स सगळे वरती आहे, बट आता मी कसं खाली आहे, त्यामुळे नॉट म्हणजे असं डिस्टर्बन्स होत नाही, आपण क्लिअरली बोलू शकतो. सो दिस इज दॅट. अँड